चांगलं क्रिकेट खेळले तसे आमचे मित्र आम्ही आपले शतशः आभारी आहोत. धन्यवाद. तसेच या इथे आपल्या मी सन्माननीय अजित बेवडे यांना विनंती करतो आपण या दोघांचा सन्मान करायचा आहे. सन्माननीय रत्नाकर शेट्टी, सन्माननीय अनिल शेट्टी यांना सन्मानित करत आहे. अजित बेवडे आमच्या भारतीय जनता पार्टी वडा तालुक्याचे कोषाध्यक्ष माध्यमातून नेटमध्ये कुठेतरी चुका पाहायला लागल्या त्याचा पुरेपूर उपयोग करत असताना सुमित टेके अपील करण्यात आली आहे पंचांकडे आणि पंचांनी अपील उचलून ठरलेली पाहायला मिळते. फलंदाजी सिद्ध होईल लेग बिफोर विकेटच्या माध्यमातून पहा. पंचनिशील यावेळी निर्णय थोडासा होल्डवर असणार आहे. सुरुवातीचे तीनही चेंडू मैदानाच्या बाहेर फेकले. त्या फलंदाजाचं नाव सुमित टेके. 3 चेंडू आणि 14 धावा ठोकल्या. 4थ्या चेंडूवर मात्र एक कार्यकर्त्यांना विनंती आहे, सिक्युरिटी गार्डचा आपल्याला विनंती आहे सगळ्या मैदानात एक राऊंड मारायचा. दरम्यान अनिकेत सरांना पुन्हा एकदा फलंदाजी मार्गावर सज्ज होताना उस्मान पटेल त्या ठिकाणी मिसफील्ड होत आहे आणि या वेळेला मात्र पुन्हा एकदा लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या वर चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे एक चौकार अंदाज पकडण्याच्या बॅटमधून. उस्मान पटेल चेंडूच्या त्या ठिकाणी उपस्थित असताना क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत हिट मारण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र एकेरी धाव अगदी वेगाने पूर्ण केली. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलक जाऊन पोहोचले ते 20 धावा. गोलंदाजी तोड घेऊन त्याच्या बॅटमधून आला एक सुमित टेकेच्या बॅटमधून पहिला बंद झाला. सीमारेषेच्या पलीकडे एक खणखणीत लांब लचक उत्तुंग आसमानी आमदार चषक षटकार कमबॅक करून दिला आपल्या संघासाठी. त्यावेळेला पुन्हा एकदा विकेट रिझर्व्हमध्ये मात्र अर्धवट मारायला केलेला फटका बॅक टू द पवेलियन. आवडी मारली ढकलला हाय होता बॉल मात्र डाऊन द लेग साइड राइट बाजूला इशारा स्वैर चेंडूची घोषणा अवांतर धावेत वाढ अतिरिक्त धाव गोलंदाजी जरूर झाली. काय पण पुन्हा एका लेग बिटू विकेटसाठी मागणी केली. पंचांनी मात्र तिथे फेटाळून लावली. चेंडू मात्र नेला सुनील सावजी एक विकेट पटकावलाय. 2 डॉट बॉल गोलंदाजीमधून आपण पाहतोय बॉलिंग रंगतवर 2 ग्रीनचे गोलंदाजीसाठी. लोअर फुटटॉस बॉल बॅटची कडा घेतोय. आउटसाइड एज घेत मात्र शॉर्ट थर्ड रिझन मध्ये त्या ठिकाणी जायला पाहायला मिळतोय. चेंडू एक धाव मात्र आपण जर पाहिला तर नक्कीच एक चांगला फटका मंदाच्या बॅटमधून निघाला, परंतु त्याखाली होता क्षेत्ररक्षक. झेल सोडला, मिसफील्ड झाली, जीवनदान मिळाला आणि दरम्यान वैयक्तिक दुसरं षटक खिडकीचा जादूगार अनिकेत सानप गोलंदाजी मार्कवर आला. या वेळेला मात्र पहिला बॉल बीट करतोय मंदार गुरवला. जातो चेंडू विकेट कीपरच्या हातामध्ये. बॅक टू गेली
वेट ट्रान्सफर करून बॅलन्स केलं तर स्वतःला कट करण्याच्या प्रयत्नामध्ये तो चेंडू मात्र फसलाय. विकेट किपरच्या हातामध्ये जातोय चेंडू. पहिला बॉल निर्धाव बॉल. या ठिकाणी अनिकेत सानपच्या माध्यमातून षटक क्रमांक 3 वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक हाताळत असताना त्यावेळेला स्विचिंग केला जातोय चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी 2 क्षेत्रकांच्या चेंडूच्या मागे धावत होते परंतु शर्यत जिंकली जाते चेंडूकडून आणि हा चेंडू जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. साठी अनिकेत सानप विरुद्ध मंदार गोरव पुढील बॉलसाठी. त्यावेळेला मोठा चेंडू आहे त्याचबरोबर निर्धाव चेंडू संघाला होते. तिसऱ्या बॉलची चौकार आलाय दुसऱ्या चेंडूवर. चौथ्या बॉलसाठी मात्र अनिकेत सानप पुन्हा एकदा मंदार गोरवच्या विरोधात नो फुल टॉस बॉल स्विच हिट केलाय. ऑन साइडला फटका जातोय. स्विच हिट नंतर मात्र एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये आपण बघतोय एक जबरदस्त झेल. मंदार गोरव बॅक टू द पवेलियन. गोलंदाजी मार्गावरून अनिकेत सानप कीर्तीचा जादूगार मॅन नगर अंधेरी. त्यावेळेला मात्र नक्कीच कीर्तीच्या जादूगारानं फिंगर रोल केले चेंडूवर. टप्पा पडल्यानंतर आपल्या दिशेने चेंडूने वळण घेतलं. बॅट आणि चेंडूमध्ये कोणताही संपर्क घडून येत नाहीये. चेंडू मात्र जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. अजून एक डॉट बॉल अनिकेत सानपच्या या ओव्हरमधला. हा चेंडू हाताने 4 धावा खर्च केले. एक विकेट पटकावली. शेवटच्या बॉलसाठी अनिकेत अप टू द मार्क. पुढे चेंडू मात्र बहुत फुल टॉस बोलण्याचा बॉल क्लिक केला जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. त्या ठिकाणी डीप मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक चेंडूवर शॉर्ट मिड विकेट पर्यंत धावतोय. तद्वर एक धाव संघाच्या खात्यामध्ये दिली जाते. ओव्हरची होती समाप्ती. अनिकेतच्या 2 षटकांमधून 25 धावा खर्च केल्या जात आहेत. एक विकेट पटकावला जातोय. एकूण धावा 3 षटकांच्या समाप्तीखेरीज 2 गड्यांच्या मोबदल्यात 35 धावा. चेंडू आणि 10 धावा सुनील चावडीच्या बॅटमधून वैयक्तिक तुटल्या गेल्या. बाबा पाय वरती गेला त्याला धाव्या राऊंड मारला होता. चेंडू खेळण्याची संधी मिळाली. हा बॉल या वेळेला भेद खाऊन गेलाय. लॉफ्टेड फटक्यासोबत लॉंग बाउंड्री लाईन खाली क्षेत्ररक्षक तैनात. विकेटचं होईल पतन. सुनील चावडी बॅक टू द पवेलियन. विकेट नंबर 3. चेंडू करण्याच्या चेंडू मात्र बीट करतोय फलंदाजाला. जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. फिरोड शेखचा अजून एक सक्सेसफुल चेंडू. चला व्यासपीठासमोर सर्व गर्दी बाजूला व्हायचं. यावेळेला स्विच हिट केला जातोय. क्षेत्ररक्षकाला बीट केलं जात आहे आणि चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट कव्हर क्षेत्राच्या मधून 4 धावांसाठी. येथून एक सुरेख चौकार. त्यावेळेला पुन्हा एकदा पॅडल स्वीप करण्याच्या प्रयत्नामध्ये मागे जातोय चेंडू. पहिल्या क्षेत्राला पुन्हा एकदा बीट केलं जातंय. लॉंग स्टॉपच्या दिशेने वळण घेतोय चेंडू आणि जातोय पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय एक सुरेख चौकार. पुन्हा एकदा 4 धावांसाठी हा फटका जातोय सीमारेषा पार. येतोय एक 4 धावांसाठी हा चौकार. मात्र 2 खेळाडू आहेत. एक शॉट पाहिले एक शॉट थर्ड मॅन. त्यांना सुद्धा भेटलं जातंय आणि लॉंग स्टॉप रिझन मध्ये येतोय हा चौकार. विरोधचा हा बॉल या वेळेला बॅटची कडा घेतोय आणि जातोय शॉट थर्ड मॅन रिझन खेळाडूच्या हातामध्ये. विकेट किपर त्या ठिकाणी जबरदस्त झेल टिपला गेला. एक विकेट आता मात्र पुन्हा मात्र फिरोड शेख गोलंदाजी मार्गवर वैयक्तिक पहिलं षटक हाताळत असताना षटक क्रमांक 5 संघासाठी घेऊन आलेले असताना 8 धावा खर्च करत 2 विकेट. दरम्यान हा इनसाइड आउट फटका खेळला जातोय. पुन्हा एकदा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतील. चेंडूला अडवतील. चेंडू आम्हाला आवश्यक असेल बाउंड्री लाईनच्या आतमध्ये अजूनही ज्यांचे पाय आहेत जे बाउंड्री लाईनच्या आतमध्ये उभे आहेत त्यांना सर्वांना विनंती आमची की आपण ते पाय पाठीमागे घ्यायचे. माध्यमातून आशू खान शेवटचं षटक घेऊन पहिला बॉल या वेळेला कट केलाय. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्राच्या डोक्याच्या वरून. या वेळेला मात्र 1 बाउंड. चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. येतोय हा चौकार. हाताळत असताना पहिला बॉल चौकारासाठी आणि आता मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा हा प्रयत्न. खेळाडू चेंडूवर धावतोय. तोवर ओपन दिसतोय. त्यावेळेला मात्र हा एक ब्लॉकिंग पद्धतीचा चेंडू चौकीला घेण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी या ठिकाणी बनवली जाते.
आणि येस नॉन स्ट्राईक इनवरचे यश दुरुस्त केले जात आहेत. फलंदाज होतोय बाद. हार्दिक सहर्ष सोलेरी स्वागत. पहिला सेमीफायनलचा सामना दीपकदादा प्रतिष्ठान उमर 11 विरुद्ध आर्या 11 दिनेश शेठ खार्डी. एक चांगला फटका अलॉंग विथ कार्पेट डीप विकेट रिजन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या वेळेला मात्र कलेक्शन मध्ये चूक घडते. कॅन्डर करण्यात मात्र पंपक झालेले पाहिले आपण त्या ठिकाणी आणि मात्र धावेचा फटका असं या ओव्हरचं विश्लेषण आपण बघतोय मेगा स्क्रीनच्या माध्यमातून. त्यावेळेला एक वाईड जॉकर बॉल चेक. मी विनंती करतो पुण्यातल्या व्यासपीठाच्या बाजूला जे प्रेक्षक आहेत म्हणजे सिक्युरिटी सर्व प्रेक्षकांना धन्यवाद होता. हा या इनिंगचा शेवटचा बॉल आहे जीवित मात्रेसाठी आशू खान. हा बॉल सुद्धा स्विंग लाईनर मिस होतोय परंतु बाईच्या स्वरूपात ही एकेरी धावसंघाच्या धावसंख्येच्या काट्यामध्ये पंचांकडून आलेल्या इशाऱ्यानंतर 6 ओव्हरचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. धावफलक जाऊन पोहोचते या बाईच्या स्वरूपात आलेल्या एकेरी धावेनं 5 गड्यांच्या मोबदल्यात 63 धावा जिंकण्यासाठी 64